नमस्कार मंडळी. काल आपण म्हटल्याप्रमाणे ओंकारच्या शंखनादेनेच आजच्या भागाची सुरुवात करूया. ओंकार हा अनुभव खूपच सुरेख आणि दैवी होता. खूप खूप धन्यवाद शंखनादेचा अनुभव दिल्याबद्दल. नमस्कार मंडळी. आज आपण गंगोत्री झालं, केदारनाथ झालं आणि आता बद्रीनाथ आणि यमुनोत्रीचा प्रवास आपण आता करणार आहे. पण केदारनाथ आपण प्रवास करून आलो, गौरीकुंडाचा गरम पाण्याचे झरे बघितले आणि सोनप्रयागावरनं आपण सेरसीला आज रात्रीपर्यंत मुक्काम करणार आहे. आणि मग सेरसीवरनं दुसऱ्या दिवशी उठून आपण बद्रीनाथला निघणार आहे. ओंकारला सांगूया, सगळीजण उत्सुक आहेत बद्रीनाथला जायला सुद्धा. तर तू पुढं चालू करू शकतोस. नमस्कार ओंकार. नमस्कार. पुन्हा आपण केदारनाथहून खाली येऊन सोनप्रयागपर्यंत आलो आणि सोनप्रयाग हे असं ठिकाण आहे की तिथून केदारनाथसाठी गाड्या जातात गौरीकुंड पर्यंत. आणखीन तिथूनच काही अंतरावरती त्रिगु त्रिगुई त्रियुगी नारायण नावाचं ठिकाण आहे. बर. एक मंदिर तिथे, आणि तिथे असं मानलं जातं शंकर पार्वती विवाह झालेलं ते ठिकाण मानलं जातं. हा. त्यामुळे एक पवित्र ठिकाण, आणि बरेचसे लोक म्हणजे त्रियुगी नारायण या ठिकाणी जातात, दर्शन घेतात. कारण ते सोनप्रयाग पासून साधारणपणे 20-22 किलोमीटर लांब आहे. बर. तिथून सोनप्रयाग पासून गाड्या जातात, हा. म्हणजे त्यांच्या शेअर जीप ज्या असतात त्या तिथे जातात आणि तुम्हाला दर्शन करून पुन्हा सोनप्रयागला आणून सोडतात. बर बर. असं ते तिथली व्यवस्था आहे. हा. आणि पवित्र ठिकाण असल्यामुळे बरेचसे भाविक तिथे जातातच. बर तर मला वेळेमुळे मला तिथे जाता नाही आलं. बर. मी तिथूनच नमस्कार केला आणि सोनप्रयाग वरून सेरसी या ठिकाणी जिथे मुक्कामाचं ठिकाण होतं हा. तिथे मी आलो. हा. त्या दिवशी आलो आणि थोडस माझं पोट बिघडलं. बर. कारण थंडी होती केदारनाथला भरपूर, आणि थंडी त्या गारठ्यामुळे माझं पोट बिघडलं. हा. त्या दिवशी रात्री थोडा त्रास झाला. हा. दुसऱ्या दिवशी थोडस पोट नरमच होतं तरी सुद्धा, कारण बाकी सगळी मंडळी होती माझ्या बरोबरचे, ते यात्रेकरू होते जे आमचे कोल्हापूरचेच होते, हा. ते होते बरोबर. ते त्यांच्या बरोबर हेलिकॉप्टरवरनं दर्शन घेऊन आले होते केदारनाथला. ते त्या दिवशी आलेच नाहीत. हा. त्या दिवशी त्यांना तिथेच राहावं लागलं बरोबर केदारनाथ. बरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं हेलिकॉप्टर थोडस उशिरा सुटलं तिथून, हा. आणि हा. मग ते 9 वाजेपर्यंत ते परत हॉटेलच्या ठिकाणी आले. बर आणि मग ते आल्यानंतर तिथे सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून आमचा 10च्या दरम्यान पुढचा प्रवास सुरू झाला बद्रीनाथच्या दिशेने. बर बर. हा. म्हणजे ते आले की लगेचच त्यांना ना एकाच दिवशी हो दुसरा. हो हो, हा. त्यांना काय परत ते तिथे थांबले नाहीत, कारण एक मुक्काम त्यांचा केदारनाथला वरती झाला होता जो बरोबर प्लॅन नव्हता. बरोबर. त्यामुळे ते आल्या आल्या आम्ही सामानाची बांधाबांध करून बद्रीनाथच्या दिशेने निघालो. हा. बद्रीनाथ साधारणपणे केदारनाथहून 200-250 किलोमीटरचं अंतर आहे बद्रीनाथला जाणं सुद्धा. बर बर. त्यामुळे ते एका दिवसात तेवढा प्रवास होतो, पण त्याच्यासाठी लवकर निघावं लागतं तुम्हाला, बर आणि तर तुम्ही तिथे पोहोचू शकता. मी सकाळी 10 वाजता तिथून प्रवास सुरू केला बद्रीनाथच्या दिशेने. मध्येच म्हणजे ह्या सगळ्या 200-250 किलोमीटरच्या प्रवासामध्ये तुंगनाथ लागतं. बर म्हणजे मध्ये तुंगनाथ हे चोपता नावाचं गाव आहे, बर. आणि ह्या चोपता गावातून थोडस पुढे गेल्यावरती उंचावरती तुंगनाथ आहे. बर तुंगनाथ हे ठिकाण तसं बघितलं तर उंचीच्या दिशेने, उंचीच्या विचाराने विचार केला हम्म. तर केदारनाथ पेक्षा ते उंच ठिकाण आहे. बर. म्हणजे पहिला मोसमातील पहिला बर्फ हा तिथेच पडतो. हो का. हा. हा,
म्हणजे समुद्र सपाटीपासून उंची त्याची केदारनाथ पेक्षा जास्त आहे. बर. पण तिथे चढाई कमी आहे. म्हणजे आपल्याला चढायला साधारणपणे 4 किलोमीटरची चढाई आहे, 4 ते 5 किलोमीटरची. हा. कारण गाडी बऱ्यापैकी उंचावर जाते बर. आणि तिथून तुम्ही एक 5 किलोमीटर वर चढलात की तुम्हाला तुंगनाथ पर्यंत जाता येतं. बर. बर. पण ती चढाई सुद्धा खडी आहे. त्यामुळे आम्ही तिथे साधारणपणे 2 वाजता पोहोचलो. हम्म. त्याच्या आधी आम्ही दुपारचं जेवण रस्त्यात घेतलं, कारण नाश्ता करून हॉटेलवरूनच निघालो होतो. हा. आणखीन दुपारचं जेवण आम्ही पॅक करून घेतलेलं होतं. हा. तेच एके ठिकाणी थांबून आम्ही जेवण घेतलं हा. आणि मग साधारणपणे 2-2:30 वाजता आम्ही तुंगनाथच्या त्या चोपटा गावात पोहोचलो. पण मग तिथं काय पायऱ्या आहेत का तुंगनाथला? पायऱ्या नाही आहे, पाथवे आहे. अच्छा. निम्म्यापर्यंत पाथवे आहे. हा. नंतर मग थोडस डोंगरातली चढाई आहे हा. आणि त्यांनी रेलिंग वगैरे केलंय त्याला सुद्धा हा. दोन्ही बाजूनी. हा. काही बाजूंनी दगडी संरक्षण भिंत दिली आहे. हा. असं करून त्यांनी व्यवस्थित ते केलेलं आहे. हा. पण चढाईच खडी असल्यामुळे ते 5 किलोमीटर चालायला सुद्धा तुम्हाला वेळ पण लागतो आणि दम लागतो. दम लागतो. बरोबर. आणि म्हणजे, लोक पण असतील का? म्हणजे गव्हर्नमेंटची काय आहे तिथं? काय तिथे म्हणतात? अशी गव्हर्नमेंटची अशी व्यवस्था नाहीये. नाही आहे. खाली तिथे जिथून सुरू होतं तिथे थोडीफार हे आहे. म्हणजे हम्म. त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागत नाही तिथे जाण्याकरता. बर. पण तुम्हाला तिथे खाली व्यवस्था आहे. खाली काही दुकानं वगैरे आहेत. हा. वाहनतळ जिथे आहे, जिथे गाड्या उभ्या राहतात, हा. तिथे ती व्यवस्था आहे. बर. तर तिथूनच तुम्हाला, कारण तोच रस्ता पुढे बद्रीनाथच्या दिशेने जातो आणि मग हो. तिथेच एका ठिकाणी हे सगळं एका टेकडीवरती आपल्याला चढायचंय बर. तुंगनाथला जाताना. हम्म. तुंगनाथ हे मी साधारणपणे 2-2:30 वाजता चढायला मी सुरू केलं. बर. 1 तासातच मी वरती पोहोचलो होतो. हा. हा. कारण पाठीवर काही सामान नव्हतं, कारण दर्शन घेऊन परत गाडीपर्यंत यायचं होतं. बरोबर. त्यामुळे पाठीवर काही सामान नव्हतं हा. आणि माझ्या चालीने ते मी 1 तासात वरती पोहोचलो. बरोबर. 1 तास तुंगनाथ, चढायला आणि 1 तास उतरायला. हा, 1 तास चढायला कमीत कमी लागतोच. बरोबर. म्हणजे त्या चढाईमध्ये आपणच एवढे दमतो, हम्म. नुसते चढायचं म्हटलं तरी. हा. मी जेव्हा चढून परत खाली उतरत होतो ना, हा. तेव्हा तिथले काही स्थानिक लोक, मजूर, हा. डोक्यावरती लोखंडी चॅनल ठेवून, एक साधारणपणे 20 फुटाचा तो चॅनल असेल, हा. तो चॅनल ठेवून ती चढाई करत होते. आम्हाला नुसतं चढायला होईना आणि हे बघा इथले लोक किती कष्टप्रद काम आहे. लोखंडी खांब चॅनल घेऊन ते चढतायत वरती. लोखंडी मोठा बार असतो, हो. जो आपलं घराचं छप्पर करण्यासाठी किंवा घराच्या बाहेर जे छप्पर केलं जातं हा. हा. त्याच्या स्ट्रक्चर उभं करण्यासाठी वापरला जातो. बर. बापरे. तर तो 20 फुटाचा साधारणपणे मोठा लोखंडी चॅनल होता आणि तो हा. घेऊन ते डोक्यावरनं घेऊन वर चढत होते. बापरे बाप. त्यामुळे स्थानिक लोकांना ती सवय असते. हा. त्यांना तो दम लागत नाही किंवा पाय त्रास देत नाहीत आणि आपल्याला थोडंसं सवय नसल्यामुळे थोडंसं चाललं तरी आपले पाय दुखायला लागतात. खरंय. पण मग वरती काय बांधकाम वगैरे चाललं होतं का का काय? वरती बांधकाम आहेत काही झालेली तिथे, हा. छोटी छोटी बांधकामं आहेत. हा. प्रसाधन गृह आहे वरती, म्हणजे बर. येणाऱ्या भाविकांसाठी. बर. तर तिथे तुंगनाथ जे ठिकाण आहे तिथे एक मातेचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे तिथे. हा. आणि पंचकेदार पैकी एक केदार तिथे आहे. बर. म्हणजे पंचकेदार म्हणजे आपण शंकराचे जे काही हा. शरीराचे अवयव काही काही ठिकाणी आहेत असं बर. मानलं जातं. हा. तर त्यापैकी तुंगनाथ येथे हृदय आहे ओके. शंकराचं. त्यामुळे त्या ठिकाणाला फार मोठं महत्व आहे. हा. म्हणजे त्या पंचकेदार पैकी केदारनाथ हा आहे. तिथे केदारनाथ या ठिकाणी शंकराचा पाठीचा भाग मानला जातो. बर. तसंच रुद्रनाथ येथे जटा आहे असं मानलं जातं. बर. मध्यमेश्वर इथे
शरीराचा मध्यभाग आणि कल्पेश्वर इथे मुख मानलं जातं. सगळे दर्शन करायला हो, जातात. करतात. पंचकेदारला दर्शनाला जातात. हा मला जाणं शक्य नव्हतं, पण बरेचसे भाविक जातात हा पंचकेदारला. हा बरोबर. पंचप्रयाग आणि पंचकेदार ओके. हे सगळ्या भाविक जाऊन दर्शन घेतात तिथे. हा बरोबर. मग तू आता वरती पोचलास, 1 तासात वरती पोचून परत मग आता तू निघाला परतीचा प्रवास. तिथं वरती काय फक्त शंकराचं देऊळ आणि तू म्हणालास देवीचं देऊळ आहे. देवीचं देऊळ आहे हा आणि त्याही पेक्षा साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटर वरती हम्म चंद्रशिला नावाचं ठिकाण आहे. बर. चंद्रशिला म्हणजे मी तिथे नाही जाऊ शकलो, हा पण चंद्रशिलाला म्हणजे ठिकाण एक चांगलं आहे. म्हणजे आजूबाजूचा परिसर छान दिसतो तिथून हा आणि तिथून पुढे स्वर्गाचं द्वार मानलं जातं. तिथे मला जाता आलं नाही. मी परत तुंगनाथचं दर्शन घेऊन मी परत फिरलो. हा परत थोड्या वेळाने खाली आलो. हा संध्याकाळी 5 वाजले होते. 5 वाजता तिथं पण पुन्हा आता एवढ्या उंचीवरती आता केदारनाथला तू म्हणालास भटजी वगैरे असतातच, तुंगनाथला पण होतेच का? म्हणजे पूजा करणारे हो, हो, पूजा पुजारी? करणारे वगैरे तिथे असतात. हा ते होतेच तिथे. हा म्हणजे ते लोक तिथंच राहतात का? नाही, ते खाली येतात. येतात. म्हणजे वर राहण्याची सोय आहे, हा पण ते खाली येतात. बर. मग आता खाली तू उतरून तुंगनाथवर ना खाली उतरत तू ह्याला आलास कुठं? तिथं मग लंच काय खाली येऊन केलंस म्हणजे ब्रेक? नाही, आम्ही दुपारचं जेवण आधीच घेतलं होतं तुंगनाथच्या आधी हा आणि मग तिथून खाली आल्यावर आम्ही लगेच बद्रीनाथच्या दिशेने गाडीत बसून प्रवास केला. बर. त्याकाळी साधारणपणे आम्ही बद्रीनाथला पोहोचू शकलो नाही. हा बद्रीनाथच्या आधीच एक 70 किलोमीटर अंतरावरती पिपलकोटी नावाचं ठिकाण आहे. बर त्या पिपलकोटीला आम्ही मुक्काम केला. बर. कारण पण मग तिथं तुम्ही म्हणजे मुक्काम म्हणजे कुठं केला? हॉटेल आहेत. आता हे जे माझ्या बरोबर मी ज्यांच्याबरोबर होतो, प्रकाश यादव, हा यांची कायमची ठरलेली हॉटेल्स आहेत. हा कारण ते टूर्स घेऊन जात असल्यामुळे हा त्यांची ठरलेली हॉटेल्स आहेत. तिथेच ते थांबवतात. ओके ओके. म्हणजे त्यांचं ऑलरेडी बुकिंग वगैरे सगळं झालं होतं? हो, हो, सगळं त्यांचं झालेलं असतं आणि ते असेच बुकिंग घेतात की ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला स्वतःचं जेवण करता येईल. कारण त्यांचं किचन बरोबर असतं. खरंय खरंय. त्यामुळे ते जेवण वगैरे स्वतःच करतात. फक्त राहण्याची व्यवस्था, हा चांगली व्यवस्था व्हावी हा असं ते हॉटेल असतं तिथे. हा अंघोळ पाणी आणि हे असं हा, सगळं? हा, ते सगळी व्यवस्था करून मग आपल्याला पुढे जाता येईल अशा पद्धतीने ते असतं. हा. मग आता रात्री तर तुम्ही पिपलकोटीला राहिला? हा, रात्री पिपलकोटीला राहिलो हा आणि तिथून मग पुढच्या दिवशी सकाळी आम्ही लवकर बद्रीनाथचं, कारण बद्रीनाथ साधारणपणे 70 किलोमीटर आहे तिथून पिपलकोटीवर. ओके ओके. हा जरी 70 किलोमीटर असलं तरी तो वळणाचा आणि डोंगरातला रस्ता असल्यामुळे वेळ हा लागतो. हा आणखीन आम्ही साधारणपणे बद्रीनाथला पोहोचलो सकाळी 11 वाजता. बरोबर. बद्रीनाथला दर्शन बद्रीनाथ अत्यंत रम्य ठिकाण आहे. कारण जिथे मंदिर आहे हा दोन्ही बाजूला मोठे डोंगर आहेत. बद्रीनाथच्या मागच्या बाजूला आणि समोर हा मोठे डोंगर आहेत बद्रीनाथला. हा आणि तिथे म्हणजे असं हे आहे की नारायण म्हणजे विष्णूचं वास्तव्य आहे. हे बद्रीनाथ हे विष्णूचं मंदिर आहे. हा हा आणखीन शंकराचं नाही बद्रीनाथला नाही, बद्रीनाथ हे विष्णूचं मंदिर आहे. ओके. हा, आणि बद्रीनाथला जाण्यापूर्वी आधी तिथे जोशीमठ लागतो. बर. जोशीमठ हे असं ठिकाण आहे की जिथे हिवाळ्यामध्ये बद्रीनाथाची मूर्ती जोशीमठ मध्ये आणली जाते. ओके. कारण तिथे पुढे बर्फामुळे पुढे जाता येत नाही. बरोबर. आणि जसं केदारनाथला ह्याच्यामध्ये असते मूर्ती, केदारनाथची जी मूर्ती असते ती उखीमठला असते. उकी. उखीमठ. ओके. हा आणि बद्रीनाथची जोशीमठ मध्ये असते. बर बर. जेव्हा म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद होतात हा तेव्हा पुढचे 6 महिने हे उखीमठ आणि जोशीमठ मध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथचं वास्तव्य असतं. म्हणजे ते ठरलेल्या जागा आहेत त्यांच्या त्या?
हा, त्यांच्या ठरलेल्या जागा आहेत. आणि बद्रीनाथला आदि शंकराचार्यांनी जो 4 धाम पैकी एक मुख्य धाम स्थापन केलेला आहे, हा. ते बद्रीनाथचं ठिकाण, जोशीमठचं ठिकाण आहे. ओके ओके. आणि आत्ताची जी बद्रीनाथला मूर्ती आहे, हा. ती आदि शंकराचार्यांनी तिथल्याच अलकनंदा नदीच्या डोहात उडी मारून त्यांनी पाण्यातून मूर्ती काढलेली आहे. त्यांना साक्षात्कार झाला, त्याप्रमाणे त्यांनी तिथे ती मूर्ती पाण्यात उडी मारून शोधून काढली आणि ती स्थापित आहे आणि ती आजही आहे. विष्णूची. हा. पण आता मला सांग, तू गंगोत्रीला देवळामध्ये शंकराची पिंडच आहे फक्त का मूर्ती आहे? नाही, गंगोत्रीला गंगा मातेचं मंदिर आहे. गंगा मातेच आहे. म्हणजे हा. तिथे शंकराचं काही हे नाही. नाही, मी आहेत शंकराचे वास्तव्य किंवा हे भरपूर आहे, पण हा. मुख्य जी देवता आहे ती गंगा मातेचं गंगा. मंदिर आहे. केदारनाथला शंकराचं. हो हो. पण तिथं पण मूर्ती का पिंडच आहे? काय काय? पिंड आहे. पिंड आहे. आणि आता पिंड म्हणजे बद्रीनाथ. आपल्या नेहमी आपण जी पिंड बघतो तशी नाही आहे. जमिनीतून वर आलेली जी स्वयंभू ज्याला म्हटलं जातं, हा. तसं तो एक शिळा आहे. लिंग आणि सारखं फक्त. हा. हा, लिंगाचा आकार नाहीये त्याचा, जसा आपण लिंग नेहमी बघतो तसा हम्म. आकार नाहीये. एक वेगळ्या प्रकारची शिळा, जमिनीतून वर आलेली स्वयंभू शिळा आहे. ओके आणि त्या शिळेचं दर्शन घेऊन त्याला स्पर्श दर्शन केलं जातं. ओके. हात लावू देतात त्याला पण? हो, सकाळच्या वेळेत तुम्हाला तिथे हा, स्पर्श दर्शन हा. हात लावू देतात. आणि बद्रीनाथला विष्णूची मूर्ती आहे, हो मूर्तीच आहे आपण. हा. हो हो. हा. बरोबर. बद्रीनाथला तिथे हे आहे, बद्रीनाथला जाण्यापूर्वी म्हणजे तिथे एक अलकनंदा नदी आणि यांचा एक, म्हणजे तिथे जे पंचप्रयाग म्हटले जातात, हा हा. त्यापैकी विष्णुप्रयाग हा अलकनंदा आणि धौली गंगा नदीचा संगम आहे. आत्ता मी विष्णुप्रयाग इथे उभा आहे. विष्णुप्रयाग हा 2 नद्यांचा संगम आहे, जिथे अलकनंदा जी बद्रीनाथवरनं येते, या बाजूला आपल्याला दिसते अलकनंदा. आणि ही अलकनंदा, आणि इकडे जी वाहत येते ती आहे धौली गंगा, जी द्रोणागिरी पर्वतावरून येते. आणि इथे विष्णुप्रयागला या 2 नद्यांचा संगम होतोय, अलकनंदा आणि धौली गंगा. पाच प्रयाग जे आहेत त्याचा एक फोटो मी शेअर करतोय, ज्याच्यामध्ये नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग आणि विष्णुप्रयाग ह्या प्रयागामध्ये होणाऱ्या 2 नद्यांचा संगम आणि त्याचा फोटो. आणि पुढे ह्या सगळ्या नद्या एकत्र होऊन हरकी पौडीला गंगा ह्या रूपाने पुढे वाहतात. नंदप्रयागला अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम आहे. ओके. प्रयागला अलकनंदा आणि पिंडर नावाची नदी आहे. ओ, सगळे वेगवेगळे असे याचा प्रयाग झाले तिथं. याचा संगम जो आहे त्याला कर्णप्रयाग म्हटलं जातं. ओके ओके. रुद्रप्रयागला अलकनंदा आणि मंदाकिनी, जी केदारनाथवरनं येते, हा. त्याचा संगम आहे. आणि देवप्रयागला अलकनंदा आणि भागीरथी. देवप्रयाग, हा, भागीरथी. म्हणजे एवढे त्याचे स्ट्रीम्स झालेले आहेत. हा, मुख्य अलकनंदा मधून जे काही, अलकनंदा नदीला जे काही नद्या मिळत गेल्या हा हा. आणि त्या पुढे होऊन गंगेच्या स्वरूपात आपल्याला प्रवाहित होताना दिसतात. आणि मग सगळ्या मिळून एक गंगेलाच मिळतात त्या. हा, आणि हे पंचप्रयाग आहेत. हा. तसेच मागाशी सांगितलं ते पंचकेदार आहेत, हा. बरोबर. की केदारनाथ, तुंगनाथ,
हा रुद्रनाथ, हा मध्यमहेश्वर हा. आणि कल्पेश्वर मध्य महेश्वर. हा. बरोबर. हे पंचकेदार आहेत. हा. आणि पंचबद्री पण आहेत. ओ. पंचबद्रीमध्ये बद्रीनारायण, बरोबर. आदी बद्री, हा वृद्ध बद्री, हा. योग ध्यान बद्री ओके. आणि भविष्य बद्री बर. असे हे पंचबद्री आहेत. ते पण असे देवळच आहेत त्यांची का काय हो नुसतं? हो हो. हा, ठिकाण एक काही तिथे ठिकाण आहे ते आणि बऱ्याच ठिकाणी मंदिर आहेत. मंदिर आहेत. ओके. मग हे पण तुझे झाले पंचबद्री? नाही, पंचबद्रीला मी नाही जाऊ शकलो. हा हे मला एके ठिकाणी जिथे मी बद्रीनाथला जातानाच एका ठिकाणी एका प्रयागवर थांबलो होतो. हा हा. तिथे त्यांनी भिंतीवरती त्या सगळ्या हे लिहिलेली होती माहिती माहिती. नाही. ओके ओके. त्याचा मी एक फोटो घेतला होता. हा. त्यामुळे हे एवढं लक्षात आहे. बरोबर. नाही, चांगली फोटो. आहे माहिती सुद्धा. हे माहितीच नाहीये मला, हे कधी ऐकलं नाहीये मी. हा, मग हे आपण केदारनाथ बद्रीनाथ ऐकतो हो हो. किंवा रुद्रप्रयाग देवप्रयाग हे ऐकतो, पण खरं. बाकीचे प्रयाग किंवा बाकीचे पंचबद्री हे आपल्याला नाही ऐकायला नाही, मिळत कुठे. माहितीच नाहीये. बरोबर. हा, तेच. त्यामुळे त्या दिवशी मग आम्ही पिपलकोटीला मुक्काम केला. हा. दुसऱ्या दिवशी बद्रीनाथला गेलो. बद्रीनाथला सकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही बद्रीनाथला पोहोचलो. बरोबर. बद्रीनाथला सुद्धा पहिल्यांदा एक गरम पाण्याचं कुंड आहे. हा. तिथे म्हणजे बाकी सगळं पाणी गार आहे, पण तिथल्या त्या कुंडातलं पाणी गरम आहे. बर. तिथे लोक सगळे भाविक लोक हातपाय धुवून हा दर्शनाला जातात. हा. आणखीन स्नान पण करतात. ज्यांना स्नान करायचं असेल ते स्नान करतात तिथे, हा हा कारण त्याचं मोठं कुंड आहे ते. हा. आणि तिथे मग बद्रीनारायणाचं दर्शन घेऊन आम्ही परत आलो. तिथून पुढे 3 किलोमीटर वरती माना गाव आहे. बरोबर. म्हणजे माना गाव हे म्हणजे इतके वर्ष आपण त्या गावाला भारताचं शेवटचं गाव असं म्हणत होतो. बर. पण नाहीये ते. म्हणजे हा, म्हणजे आहे ते शेवटचं आहे, पण इतके दिवस ते शेवटचं गाव म्हणून हो, असं प्रचलित होत. नावाप्रमाणे. हा. हा, कारण तिथून पुढे गेल्यानंतर 33 किलोमीटरवर चीनची सीमा आहे. ओके. आहे पूर्ण डोंगरात, म्हणजे बर्फच असतो तिथे, त्यामुळे हा पुढे लोक जात नाहीत. हा. पण ते त्यामुळे त्याच्या पुढे वस्ती नाहीये. नाही. हा त्यामुळे शेवटचं गाव म्हणून मानलं जात होतं. हा. तू नरेंद्र मोदींनी त्याला भेट दिली त्या गावाला, हा. आणि त्यांनी ते भारताचं पहिलं गाव म्हणून घोषित केलं. ओके ओके. शेवटचं नाही, पहिलं. हा, म्हणजे सुरुवात तिला तेच गाव लागतं ना, म्हणजे ते पहिलं आहे. बरोबर. म्हणजे बाहेर आल्यानंतर पहिलं. हा, दृष्टिकोनातला फरक आहे खरंय. की हे पहिलं गाव त्याला म्हणण्यामागचं कारण आहे की ते बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ते पहिलंच गाव आहे. पहिलं आहे. खरंय खरंय. आपण जातोय तर ते शेवटचं म्हणू आपण त्याला, पण हा. लोकांसाठी, इतर लोकांसाठी पहिलं आहे. आणि आता ते भारताचं पहिलं गाव अशा नावानेच प्रचलित आहे. ओके ओके. गुड. त्या गावाच्या पुढे त्याला साधारणपणे सुद्धा शेवटवरनं पहिल्या नावावरती पोचायला कित्येक वर्ष लागली ना, हो, त्या गावाला सुद्धा. हा दृष्टिकोन आहे. दृष्टिकोन बदलावा लागतो. खरंय अ, खरंय. ते गाव बदललं नाही, त्याच्यामध्ये काही वेगळ्या काही सुधारणा झाल्या नाहीत किंवा त्याच्या खरंय पुढे वेगळं काही वस्ती झाली नाही, काही नाही. खरंय. पण फक्त दृष्टिकोन बदलला, हा हा त्या ह्याने बऱ्याचशा गोष्टी बदलतात. एक कमान केली हा हा सुरुवातीला, हा. आणि भारताचं प्रथम गाव वगैरे असं ते छान केलेलं आहे. वा वा. छान. आणि ह्या गावाच्याच पुढे साधारणपणे 3 ते 5 किलोमीटर चालत जावं लागतं. हा आणि तिथे भीम पूल आहे हा. आणि सरस्वती नदीचा उगम, बर. आणि थोड्या अंतर प्रवाहित होऊन लगेच ती गुप्त झालेली पण आहे. ओ. ओके. म्हणजे अशी कथा सांगितली जाते की जेव्हा वेदव्यास महाभारत सांगत होते आणि गणपती ते लिहून घेत होता, हा. तेव्हा नदीच्या आवाजामुळे त्यांच्या सांगण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये व्यत्यय येत होता. बर. म्हणून त्या
नदीला शाप दिला गेलाय, त्यामुळे ती प्रवाहित उगम पावते आणि थोडासा प्रवाह आहे आणि लगेच गुप्त झाली, ओ. असं कथा आख्यायिका सांगितली जाते तिथे. ओके ओके ओके. तसाच एक भीम पूल आहे. भीम हा पूल म्हणजे मोठा भीम काय अगदी मोठ्या आकाराचा एक पूल आहे. म्हणजे हा पूल म्हणण्यापेक्षा एक दगडच मोठी शिळा त्या नदीवरती हे केलेली आहे, ठेवलेली आहे. हा. त्याच्यावरून तुम्हाला ह्या बाजूने तिकडे पलीकडे जाता येतं. ओके ओके. आणि ही एक मान्यता आहे की अ, श्रीकृष्णाने आपला देह त्यागल्यानंतर पांडव स्वर्गाच्या दिशेने गेले हा. आणि ते या रस्त्याने गेले. त्यांना जाताना मध्ये ही जी काही दरी लागली त्याच्यावर ही भीमशिळा ठेवून त्यांनी ती दरी पार केली, ओ. सरस्वती नदीच्या वरच्या अजूनही बाजूला. वापरतात लोक ती भीम. हा, लोक त्याच्यावर ये जा करतात. ओके ओके. आता थोडस रेलिंग वगैरे केलंय त्याला. हा हा. तर आणि तिथून पुढे ते स्वर्गरोहिणी किंवा त्या स्वर्गाच्या दिशेने गेल्याचं मानलं जातं. ओके ओके. पण तिथं म्हणजे तिथं तुला जाता येता कुठं स्नो लागला का नाही सप्टेंबर मध्ये म्हणजे? नव्हता बर्फ. हा पुढे डोंगरावरती दिसत होता थोडा. दिसत होता हा. केदारनाथला सुद्धा, जिथे केदारनाथाचं मंदिर आहे त्या मंदिराभोवती किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवरती बर्फ नव्हता. नव्हता हा. पण त्याच्या काही मागे, काहीस मागे जे डोंगर दिसत होते त्याच्यावर बर्फ होता. ओके ओके. कारण सप्टेंबर मध्ये म्हणजे स्नो असा थंडीचे दिवस ना का नाही? हा, पण तिथे तेव्हा थंडी नाही. तिथे ऑक्टोबर पासून पुढे जास्त थंडी आणि बर्फ पडायला सुरू होतं. हो. त्यामुळेच मंदिराचे दरवाजे बंद हा होऊन हा. ती जी मूर्ती आहे ती खाली आणली जाते. बरोबर बरोबर. मुख्य बर्फाचं हे ऑक्टोबर ते अगदी आता एप्रिल मे पर्यंत असतो बर्फ. मे हो. नंतर तो वितळतो. हा हा हा. बरोबर. मग आता ते आपण तू त्या भीम पुला शिळावरनं गेलास भीम पुलावरनं का नाही? हा, तिथून मग ते हे करून आम्ही परत गाडी जवळ आलो. हा. आणखीन पुन्हा आम्ही वस्तीला पिपलकोटीमध्ये आलो. परत पिपलकोटीला पोहोचला. हा, किती त्या दिवशी वाजले होते? संध्याकाळी 7:30-8 वाजले होते. म्हणजे हा तुम्ही सकाळी जो पिपलकोटीवरनं निघाला होता 7-8 वाजता काहीतरी ना? नाही, 11 वाजता आम्ही निघालो. हा. बरोबर. आणि मग तो तुम्ही संध्याकाळी 11 वाजता 7 नाही, 11 वाजता आम्ही बद्रीनाथला पोहोचलो. हा तिथे हा. दर्शन घेतलं. आम्ही बर- निघालो साधारणपणे 8 वाजता निघालो. बरोबर. 70 किलोमीटर अंतर पार करून आम्ही बद्रीनाथला पोहोचलो बरोबर. 11 वाजता. हा. तिथे दर्शन घेऊन त्यानंतर माना गाव, बरोबर. दुपारचं जेवण पण आम्ही तिथे घेतलं एके ठिकाणी. हा. आणखीन दुपारी 3-3:30 ला आम्ही तिथून परतीचा प्रवास केला. ते 7 वाजता परत पिपलकोटीला आलो. बरोबर. आणि म्हणजे आता तुझं बद्रीनाथ झालं. कसं वाटलं बद्रीनाथवरनं? मग तिथं काय तू पूजा वगैरे केलीस? काय केलंस तिथं तुझं? हा, तिथे मी म्हणजे इथून जाताना एक बेलपत्र, चांदीचं बेलपत्र आणि 2 ठिकाणी ठेवण्यासाठी घेतली होती. हा. केदारनाथला आणि बद्रीनाथला. ते बरं. तिथे अर्पण केलं. अभिषेकसाठी बद्रीनाथला तू म्हणालास विष्णूचा आहे ना? तरी पण मग आहे. हा, पण तरी तिथे ते अर्पण केलं. ओके. आणि अभिषेक करण्यासाठी पावती वगैरे बाहेर केली जाते. हा. तिथे ते पैसे देऊन अभिषेक, कारण काही मलाही तिथे अभिषेकसाठी पैसे द्यायचे होते आणि काही मंडळींनी माझ्याकडे पैसे दिलेले होते हा. कोल्हापूरच्या. हा. हा. मग त्यांच्यासाठी ते पावती केली, प्रसाद घेतला हा. आणि मग ते सगळं करून आम्ही रात्री पिपलकोटीला आलो. ओके. आणि मग प्रसाद भंडारा नाही काय म्हणतात ते विभूती म्हणतात का शंकरा? हा, विभूती किंवा अंगारा, हा. आपण ज्याला अंगारा म्हणतो आपण हा. आपल्याकडे. हा. ते देतात. त्याला म्हणजे शंकराच्या ठिकाणी त्याला भस्म म्हटलं जातं. भस्म. जसं की हा. उज्जैनला भस्मारती होते पहाटे, बरोबर. हा. तसं ते भस्म म्हटलं जातं. पण तिथे तो अंगारा आपण एका छोट्या पुडीमध्ये अंगारा, थोडीशी हा. खडी साखर वगैरे त्या पद्धतीने ते देतात. हे करतात. तू म्हटल्यासारखं उज्जैनला पण जाऊन आलास का रे तू? उज्जैनला मी आत्ता नाही गेलेलो. हा. नर्मदा परिक्रमेच्या वेळेला माझं उज्जैन झालेलं आहे. झालेलं आहे. बरोबर बरोबर.
म्हणजे आता तेव्हा ओंकार गंगोत्री झालं, केदारनाथ झालं, आपलं बद्रीनाथ झालं. हो. आता परत आपण आलोय नाही पिपलकोटी. पिपलकोटीला रात्री परत तू राहणार आहे. हो हो. आणि मग तुझे आपले कोल्हापूरचे सगळे सहवासी ते पण तिथंच राहणार होते. हा तेही मी त्यांच्याबरोबर राहत हा होतो. बरोबर. त्यामुळे आम्ही रात्री तिथे पिपलकोटीला राहिलो. हा, मंडळी, आज इथेच थांबतोय. मला आशा आहे की तुम्हालाही पुढचा भाग ऐकायची तेवढीच उत्सुकता आहे. आणि पुढचा भाग ऐकायचा असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.